नमस्कार मित्रांनो, माझं नाव कल्पेश आणि केस मिरॅकल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, मी आज एक सुंदर कविता आणली आहे। त्या कवितेचं नाव आहे आयुष्य खूप छान। की ॲक्च्युअली ही कविता लिहिण्याचं कारण असं आहे, आयुष्य हे प्रत्येकाचं वेगळं असतं, पण त्या आपल्या आयुष्यामध्ये आपण एक मजेनी आपलं आयुष्य जगायचं आणि कोणी आपल्याला बोलेल आणि आपण दुःखी होणं असं आपलं आयुष्य नसावं। त्याच्यावर एक सुंदर कविता मी लिहिली आहे। ती कविता तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। कविताला मी सुरुवात करतो। कवितेचं नाव आहे आयुष्य खूप छान। आपलं आयुष्य सुंदर असावं, आपल्या आयुष्यात शांतता असावी, आपल्या आयुष्यात कामाची कसरत कमी असावी, आपल्या आयुष्यात स्वप्नांचा पाठलाग जास्त असावा, आपल्या आयुष्यात गोष्टींची मजा असावी, आपल्या आयुष्यात कुठल्याही काम करण्याची जबरदस्ती नसावी, आपल्या आयुष्यात आपण नेहमी खुश राहावं आणि आपल्या आयुष्यात दुःखांना नाहीसं करावं। आयुष्य जगता आलं पाहिजे, आयुष्य चाललं आहे म्हणून चालवायचं नाही, आयुष्यामध्ये मला कोणी हसवेल तरच हसेल असं स्वतःवर बंधन नसावं आणि मला कोणी रडवेल असं आयुष्यामध्ये मी कमजोर नसावं। आयुष्यामध्ये आपल्याला राग असायला हवा, आयुष्यामध्ये आपल्याला राग असायला हवा, तो राग मनात असावा, डोक्यात नसावा। आयुष्यामध्ये चीड असावी, ती आपल्या गरिबीची आणि आपल्या परिस्थितीची असावी। आयुष्यामध्ये मला कोणी बोलेल आणि मी फक्त ऐकून घेणं असं नसावं, मी त्याला समोरच्याची पायरी बघून प्रतिउत्तर देणं असं आयुष्य प्रत्येकाने जगावं। आयुष्य वैयक्तिक असावं पण आजूबाजूस गर्दी असावी। आयुष्य हे अंतर्मनाने जगता आलं पाहिजे, लोकांचा विचार सोडून आपला विचार करणं महत्त्वाचं असावं। या आयुष्यामध्ये झालेले क्षण रिप्लाय करता येत नाही, आपल्या आवडीचे क्षण हे आपल्याला घेता येत नाही आणि जे नको वाटणारे क्षण आपल्या आयुष्यातून आपल्याला काढता येत नाही। हे तिहेरी क्षणच आपल्या आयुष्यात नेहमी घडत असतात। आयुष्यामध्ये आपल्यावर कोणी नियंत्रण ठेवेल एवढं भित्र आपण नसावं आणि माझ्या आयुष्यात संगती कोणी खेळावं एवढं कोणासंगती आपण फ्री नसावं। माझ्या आयुष्यात माझ्यासाठी काम असेल तेव्हाच मला कोणी बोलवेल आणि मी तिथे जाऊन हजेरी लावणं एवढंही मी कोणासाठी उपलब्ध नसावं। आयुष्य नियमाप्रमाणे वागता आलं पाहिजे। आयुष्य आहे म्हणजे अडचण असणार, आयुष्यामध्ये मला कुठल्याही गरजेची चणचण कधी भासणार नाही, त्यासाठी आयुष्यात काय करायचं आहे ते आता मी ठरवणार। आयुष्यात ज्या गोष्टीची आवड आहे ती गोष्ट कधी मिळत नाही, आयुष्यात ज्या गोष्टीची आवड आहे ती गोष्ट कधी मिळत नाही, आयुष्यात त्या गोष्टी मिळतात ज्याची आपल्याला आठवण आहे। आयुष्यात हसणं असावं, रडणं असावं, आयुष्यात दुःख असणारच, आयुष्यात उत्साह, आनंद आणि मस्करी या तिन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात एखाद्या गोळीप्रमाणे काम करावं। दुःख सगळ्या गोष्टीमध्ये आहे, त्याच्यामध्ये आनंद कसा शोधायचा ते आपल्या हातात आहे। आयुष्य हे खडतर असणार, पण या आयुष्याला कंटाळून आपलं आयुष्य खंडित करून नाही घेणार एवढा आपल्यावर स्वतःवर विश्वास आणि आत्मविश्वास असावा। म्हणून आयुष्यात कुठल्याही अडचणींना एक सोल्युशन आहे, त्यासाठी आपण आपला जीव देणं हे इथे गवाही देणं। म्हणजे मित्रांनो, आपण आयुष्य जगत असताना अडचणी असणार आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही गोष्टीचं आपल्याला सोल्युशन मिळतं, पण त्याच्यासाठी आपण हारायचं नाही, जिंकायचं। ह्या कवितेचा मी बोध तुम्हाला दिला आहे। कविता कशी वाटली नक्की कमेंट करून मला सांगा, आपल्या मित्रांना सांगा, मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।